सर्वांना रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे। बघा, आज मी तुम्हाला एक नवीन अशी रानभाजीची रेसिपी दाखवत आहे। ओळखा ही कोणती भाजी आहे तर ही भाजी शरीराला थंडावा देते आणि शरीरामध्ये पाण्याचे संतुलन ठेवते। ही रानभाजी घोडची भाजी आहे आणि यापासून आता आपण खूप सुंदर आणि चविष्ट अशी डाळ भाजी बनवू। डाळ भाजी बनवण्याकरिता मी ही भाजी कोवळी पाने आणि देठ खुडून घेणार आणि त्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार। ही भाजी जवळपास 1 पाव आहे। डाळ भाजी बनवण्यासाठी बघा, मी एवढी या छोट्या वाटीने अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ घेत आहे। घोडची डाळ भाजी बनवण्यासाठी बघा, मी ही भाजी कोवळी खुडून घेतली आणि हिला धुवून छान बारीक चिरून घेतली। हे बघा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या, 1 कांदा चिरून घेतला, एवढा कढीपत्ता बारीक कापून घेतला, 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, एवढं मोठं टमाटर चिरून घेतलं आणि ही डाळ धुवून घेतली। आता बघा, आपण कुकरमध्ये ही भाजी घालू, यामध्ये हे टमाटर घालू, ही डाळ घालू, पाव चम्मच हळद, लाल तिखट बघा 1.5 चम्मच घातलेला आहे छोट्या चमच्याने। यामध्ये आता आपण पाणी घालू, डाळ आणि भाजी बुडेल एवढं पाणी घालू आणि आता याला 4 शिट्ट्या काढून घेऊ। बघा, 4 शिट्ट्या काढल्यानंतर अशी डाळ शिजलेली आहे। ही डाळ खूप जास्त नाही शिजवायची। आता याला आपण फोडणी घालू। फोडणीकरिता बघा, मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये बघा 1.5 पडी तेल गरम करून घेतलं। यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, लसूण, कांदे थोडेसे लालसर परतून घेऊ। यामध्ये मी कढीपत्ता घालत आहे। कढीपत्त्यामुळे डाळ भाजीला छान सुगंध येतो। यामध्ये बघा एवढी मिरची घालत आहे। डाळ शिजताना आपण हळद आणि तिखट घातलेलं होतं। आता मिरची आपण जर तेलामध्ये परतून घेतली तर जास्त तिखट लागणार नाही। मिरची आता 2 मिनिट परतून घेऊ। आता मिरची छान परतली आहे। यामध्ये आपण आता हे शिजलेली डाळ घालू, याला छान मिक्स करू। हे बघा, आपण आता ही डाळ भाजी थोडी घोटून घेऊ। चवीपुरते मीठ घालत आहे। बघा, यामध्ये मी कोणतेही मसाले घातलेले नाही, तरी पण ही भाजी खूप सुंदर लागते, कारण अशा रानभाज्यावर फवारणी केलेली नसते, त्यामुळे या भाज्या मुळात चविष्ट असतात। चिवरची भाजी आंबट असते, पण घोड भाजी ही जास्त आंबट नसते, त्यामुळे आपण यामध्ये बघा हे थोडंसं चिंचेचा कोड घालत आहे। आता याला आपण 5 मिनिट शिजवून घेऊ मध्यम आचेवर। हे बघा, आता डाळ भाजी कशी तयार झालेली आहे। यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून सर्व करू शकतो। ही भाजी भाकरी, पोळी, भातासोबत पण खूप छान लागते आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून तुम्ही पण अशी घोड्याच्या भाजीची डाळ भाजी बनवून नक्की खा व तुम्ही तुमच्या भागामध्ये घोड्याची भाजी अजून कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा। व माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।